construction of a tangent to a circle at a point on the circle. यातला पहिला पार्ट बाय यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये विदाउट यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. टू ड्रॉ टँजेंट टू द सर्कल विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तुम्ही म्हणाल सर सर्कल तर काढायला सांगताय, त्याचा सेंटर तर वापरायचा नाही आणि टँजेंट काढायचा, हे कसं शक्य आहे? शक्य आहे. सर्कल काढायचं, त्याच्यासाठी सेंटरचा वापर करायचा. कशासाठी का वापर करायचा आहे? सर्कल काढण्यासाठी फक्त सेंटरचा वापर करायचा आहे, टँजेंट काढण्यासाठी वापर करायचा नाही. मग आता कसं करायचंय? समजा तुम्हाला काही रेडियसचं, डायमीटरचं काय जे काय असेल त्याचं सर्कल दिलं असेल, त्याचा सेंटर घ्यायचा, सर्कल काढायचं, सेंटर विसरून जायचं. त्यानंतर आता सी बिंदूतून वर्तुळावर बिंदू आहे, आपल्याला सी बिंदू आहे असं गृहीत धरूया. मग काय करायचं? वर्तुळावर कुठेही एक बी बिंदू घ्यायचा, बी आणि सी ही कॉर्ड जोडून घ्यायची, म्हणजे सी बी ही कॉर्ड झाली. त्याच्यानंतर कुठेही एक ए बिंदू घ्यायचा, ए टू सी जोडून घ्या, ए टू बी जोडून घ्या, हा या ठिकाणी ए बी सी ट्रायंगल तयार होईल. आता ज्या वेळेला आपण कॉर्ड सी बी चा विचार करतोय त्यावेळेला सी ए बी हा इन्स्क्राइब्ड अँगल या ठिकाणी होईल. बाय टँजेंट सेकंड थेरम आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी सी ए बी चं माप, सी ए बी चं माप, या इथल्या कोणाचं माप आणि बी सी डी चं माप हे सारखं असतं. आपण टँजेंट सेकंड थेरम मध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा तो थेरम प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जर समजा हे दोन कोन एकरूप असतील तर या दोन कोनांसाठी असणारी जी रेषा आहे ती त्या वर्तुळाला स्पर्शिका व्हायलाच पाहिजे. याचाच अर्थ सो बाय कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट सेकंड थेरम इफ वी ड्रॉ अ लाईन सीडी, सी मधून जाणारी सीडी लाईन जर काढली की ज्याला आपण एल नाव दिलेलं आहे, सच दॅट angle CAB and angle BCD are congruent, then line CD represent tangent to the circle which passing through the point C, which passing through the point C. C मधून जाणारी रेषा ही त्या वर्तुळाला टँजेंट म्हणून या ठिकाणी असेल. मग आता इथं सेंटरचा वापर केलेला नाहीये आपण. मग कसं करायचंय? हा कोन आणि हा कोन हा आपल्याला एकरूप दाखवायचा आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. मग तो दाखवण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीच्या याच्यामध्ये जी कन्स्ट्रक्शन सांगितली होती की एकरूप दिलेल्या कोनाचा एकरूप मापाचा कोन कसा काढायचा, तर ती कन्स्ट्रक्शन या ठिकाणी उपयोगात आणायची. आणि अशा पद्धतीने हे आता मी केलं, हे अनालिसिस केलं की म्हणजे आपण ती आकृती कशी काढणार आहोत याचं अनालिसिस झालं. आता प्रत्यक्ष उदाहरणाचा वापर करून या ठिकाणी आपण ती आकृती कशी काढायची, कन्स्ट्रक्शन कशी करायची याचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आता ज्या वेळेला तुम्हाला या पद्धतीने परीक्षेमध्ये दिलेलं असेल त्यावेळेला अनालिटिकल फिगर काढताना एक सर्कल काढा, असा एक टँजेंट काढा, काही माप वगैरे काही घ्यायची गरज नाहीये. आणि या ठिकाणी हा कोन दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरी चालेल, एकरूप काही गरज नाही दाखवण्याची, एकरूप काढते आपण टँजेंट सेकंड थेरम मध्ये त्यांनी सांगितलेलंच आहे आणि एकरूप आहेत म्हणूनच या ठिकाणी ही रेषा आपल्याला काढायची अनालिटिकल. पण ज्या वेळेला तुम्ही त्याची कन्स्ट्रक्शन करताय त्यावेळेला मात्र कोन ए आणि कोन सी तुम्हाला एकरूप दाखवलेच पाहिजेत. ते कसे दाखवायचे हे आपण मागं पाहिलेलं आहे. आता फक्त इथं याचा वापर योग्य पद्धतीने आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीने एक उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन कशी करायची आणि त्याच्यामध्ये स्टेप्स कोणकोणत्या घ्यायच्या याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल नंबर 3. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन द सर्कल बट विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. पहिल्यांदा अनालिटिकल फिगर जर काढायची म्हटली तर ती अनालिटिकल फिगर या पद्धतीने येईल. एक सर्कल काढलेला आहे, हे सर्कल काढून याचा सेंटरचा तर काही विषयच नाहीये, आपण सेंटरचा वापर करणारच नाहीये. सी बिंदू घेतलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी बी बिंदू घेतला, बी सी ही कॉर्ड काढली, एक ए बिंदू घेतला वर्तुळावरचा ए सी आणि ए बी जोडून घेतले. त्यानंतर हा कोन आणि इथला कोन आपल्याला या ठिकाणी एकरूप दाखवायचा आहे, तो या पद्धतीने दाखवला.
आणि या ठिकाणी ही अनालिटिकल फिगर पूर्ण झाली. आपल्याला इथं फक्त एकच माहिती दिलेली आहे की रेडियस ऑफ द सर्कल 3.6 सेंटीमीटर एवढंच आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही अनालिटिकल फिगर काढता येते. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आपण त्याची आकृती काढण्याचा प्रयत्न करूया. कंपास मध्ये पहिलं काम करायचं 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घ्यायचं. हे काढून घेतल्यानंतर या ठिकाणी .6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. यातही कन्स्ट्रक्शन ती अनालिटिक फिगर आहे. यानंतर आता मी हा सेंटर यातनं काढून टाकतो कारण आता सेंटरचा आपल्याला काही उपयोग नाहीये. वर्तुळावर या ठिकाणी मी काय सांगितलं, ड्रॉ अ टँजेंट टू अ सर्कल ऍट एनी पॉइंट ऑन इट. वर्तुळावर मी सी बिंदू घेतो. सी बिंदू घेतल्यानंतर आता मला कॉर्ड काढायची. मी वर्तुळावरच बी बिंदू घेतलेला आहे. बी आणि सी जोडून घेतो म्हणजे या ठिकाणी मला बीसी कॉर्ड मिळाली. आता मला कॉर्ड मिळाली, मला इन्स्क्राइब्ड अँगल साठी तयार होण्यासाठी ए बिंदूची आवश्यकता आहे. तो ए बिंदू मी या ठिकाणी घेतला आणि आता एसी या पद्धतीने आणि ए बी जोडून घेतलं. ए बी जोडून घेतलं. हे सगळं जोडून घेतल्यानंतर या ठिकाणी माझ्या लक्षात आले की ए बी सी हा ट्रायंगल या ठिकाणी तयार झाला. बीसी हा या ठिकाणी कॉर्ड आहे आणि बीएसी हा या ठिकाणी काय झालेला आहे, इन्स्क्राइब्ड अँगल तयार झालेला आहे. आता मला हा कोन आणि सी पाशी होणारा कोन या ठिकाणी एकरूप दाखवायचा आहे. मग एकरूप दाखवण्यासाठीची जी प्रोसिजर आहे की जी आपण अगोदर पाहिलेली आहे तीच प्रोसिजर या ठिकाणी करायचंय. कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवायचं. कंपास मध्ये एक अंतर घ्यायचं. या अंतराने या पद्धतीने हा आर्क काढायचा. यानंतर कंपासचं लोखंडी टोक सी वर ठेवायचं आणि या पद्धतीने आर्क काढून घ्यायचं. त्यानंतर आता इथं तशी गरज नाही आहे पण तरी पण मी नाव देतोय एम आणि एन. एम आणि एन. कंपास मध्ये एम एन इतका अंतर घेतलं. कंपास मध्ये एम एन इतका अंतर घेतलं. ए एम इतका अंतर घेतलं. कंपासचं लोखंडी टोक एम वर ठेवलं आणि या पद्धतीने या ठिकाणी एम वर ठेवून या पद्धतीने या पद्धतीने आर्क काढला की जो पहिल्या या ठिकाणी कंसाला किंवा आर्कला छेदत होता. त्याच पद्धतीने माप बदलत नाहीये. बघा एम एन इतकंच माप घेतलेलं आहे. कंपासचं लोखंडी टोक इथे ठेवतोय आणि या पद्धतीने या कंसाला छेदणारा दुसरा आर्क काढतोय. हा काढला आर्क. इथं माझं थोडंसं कट झालेलं आहे. हेही जोडून घेतोय आणि हा आर्क मी काढला. आता या ठिकाणी हा बिंदू आणि हा बिंदू जोडणारी रेषा काढायची की जी रेषा या ठिकाणी काय होऊ शकते, त्या वर्तुळाला टँजेंट होऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न किंवा ही कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला करायची आहे. लक्षात अगदी शार्प आकृती जर काढली तर बरोबर या ठिकाणी जातो आणि या ठिकाणचा इथं जर समजा आपण डी नाव दिलं याला तर हा कोन हा अँगल आता मी इथं कोण करतो डबल रेष काढतोय आणि हा अँगल हा एकरूपच या ठिकाणी झाला पाहिजे. तुम्ही चेक करण्यासाठी माप पण मोजून घेऊ शकता. म्हणजे बघा परत एकदा सांगतोय काय काय स्टेप्स केलेले आहेत. पहिली स्टेप केली आपण या ठिकाणी रिक्वायर्ड मापाचं. आता समजा इथं सेंटर आहे असं गृहीत धरलं तर ही त्रिज्या म्हणजे किती काढायला सांगितलं तर 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून घेतलं. वर्तुळाचा सेंटर आपण वापरलेला नाही. वर्तुळावर सी बिंदू घेतला एक्झॅक्टली. त्याच्यानंतर नुसता सी बिंदू चालत नाही, आपल्याला कॉर्ड बीसी पाहिजे म्हणून बी एक बिंदू घेतला आणि ही बीसी जोडून घेतली की जिला आपण नाव देतोय कॉर्ड बीसी. त्यानंतर ट्रायंगल पूर्ण करण्यासाठी किंवा बीएसी हा अँगल पूर्ण करण्यासाठी ए नावाचा एक बिंदू घेतला. ए बी आणि एसी जोडून घेतलं. ए बी सी हा या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला आणि बीएसी हा कॉर्ड बीसी नी इन्स्क्राइब केलेला अँगल तयार झाला. आता
टँजेंट सेकंड थेरम नुसार हा कोन आणि इथला कोन आपल्याला एकरूप दाखवायचा. त्यासाठी काय केलं, कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवलं, एक ठराविक माप घेतलं आणि हा भला मोठा आर्क MN या ठिकाणी मी काढलेला आहे. तेच माप घेतलं, कंपासचं लोखंडी टोक C वर ठेवलं आणि या पद्धतीने या ठिकाणी हा मोठा आर्क काढून घेतला. नंतर काय घेतलं, कंपासचं लोखंडी टोक M वर ठेवलं, MN इतका अंतर घेतलं. N जर दिसत नसेल तर ते व्यवस्थित करतो. MN इतका अंतर घेतलं. कंपासचं लोखंडी टोक इथं मी नाव दिलेलं नाही, समजा जर मी इथं P नाव दिलं तर या ठिकाणी P आणि Q. परत एकदा सांगतो, कंपासचं लोखंडी टोक M वर ठेवलं, MN इतका अंतर घेतलं आणि पहिल्या आर्कला छेदणारा दुसरा कंस काढला. नंतर काय केलं, अंतर न बदलता कंपासचं लोखंडी टोक P वर ठेवलं आणि जेवढे MN अंतर आहे तेवढंच P वर ठेवून या ठिकाणी पहिल्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढला, Q नाव दिलं. आणि नंतर काय केलं, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोन आर्कचा आणि C बिंदू यामधून जाणारी रेषा काढली की जी रेषा या ठिकाणी त्या वर्तुळाला टँजेंट म्हणून ओळखली जाईल. इथं कुठेही आपण या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्राचा वापर केलेला नाही, फक्त आणि फक्त टँजेंट सेकंड थेरमचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आणि हाऊ टू ड्रॉ अ कॉन्ग्रुएंट अँगल ही जी कन्सेप्ट आपण सुरुवातीला शिकली होती त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. या दोन गोष्टींचा वापर करून या ठिकाणी या C बिंदूतून जाणारी वर्तुळाला टँजेंट या ठिकाणी काढलेली आहे. समजा त्याला जर नाव आपल्याला द्यायचं म्हणलं तर L ही टँजेंट या पद्धतीने असू शकते. ही झाली अनालिटिकल फिगर आणि ही झाली कन्स्ट्रक्शन फिगर. यामधली कोणतीही गोष्ट परीक्षेला खोडायची नाही. जिथे जिथे मापं दिलेली आहेत तेवढी मापं फक्त तुमच्याकडनं देणं अपेक्षित आहे. कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स लिहिण्याची गरज नाहीये. मी मागेही सांगितलंय तुम्हाला की फक्त पहिल्या आकृतीच्या शेजारी तुमच्या भाषेमध्ये कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स लिहून काढा. नंतर परत नाही लिहिल्या तरी कुणी तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्याबद्दलचे मार्क कमी करणार नाही. प्रॉब्लेम सेट मधलं हे गणित आहे. आपण सगळे एकत्र गणित करतोय त्यामुळे तिसरं गणित आहे प्रॉब्लेम सेट मधलं. प्रॅक्टिस सेट मध्ये याच्या संबंधीची सगळी गणितं आणि प्रॉब्लेम सेट मधली एकत्र गणित. ड्रॉ एनी सर्कल, काय कोणत्या रेडियसचं सर्कल काढायचंय. टेक एनी पॉइंट A ऑन इट, एक A नावाचा बिंदू घ्यायचा आहे अँड कंस्ट्रक्ट टँजेंट ऍट A विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. अनालिटिकल फिगर काढलेली आहे. कोणत्या रेडियसचं सर्कल काढलेलं आहे. A हा बिंदू घेतलेला आहे वर्तुळावर. त्यानंतर AB ही कॉर्ड काढलेली आहे. C एक बिंदू घेतलेला आहे आणि या पद्धतीने BCA हा या ठिकाणी AB या कॉर्डने इन्स्क्राइब केलेला अँगल दिलेला आहे. आणि मगाच्याच पद्धतीच्या स्टेप्स वापरून या ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा त्या स्टेप्स वापरून A मधून जाणारी या ठिकाणी लाईन काढलेली आहे की जी लाईन या ठिकाणी वर्तुळाला टँजेंट म्हणून होऊ शकते किंवा टँजेंट झालेली आहे. इथं तुम्हाला काहीच दिलेलं नाहीये त्यामुळे कोणत्याही रेडियसचं तुम्ही वर्तुळ या ठिकाणी काढू शकता. तुम्हाला कोणतंही कंपल्शन नाहीये अमुक एका रेडियसचं वर्तुळ काढायचंय. त्या पद्धतीने मी सुद्धा एक रेडियस जी न मोजता घेतलेली आहे आणि त्या न मोजता घेतलेल्या रेडियसचं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पानाचा पेपरच्या उत्तरपत्रिकेच्या किंवा वहीच्या पानाचा विचार करून शक्य तितक्या वर्तुळ मोठं काढलं तर आपल्याला कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येत नाही. मी वर्तुळ काढलेलं आहे, सेंटरचा तर विचारच करायची गरज नाहीये. त्यानंतर वर्तुळावर A नावाचा बिंदू घ्यायला सांगितलेला आहे. या ठिकाणी A नावाचा बिंदू घेतलेला आहे. कॉर्ड काढण्यासाठी आपल्याला अजून एक बिंदूची आवश्यकता आहे म्हणून B बिंदू घेतलेला आहे. AB ही कॉर्ड जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आता C नावाचा एक बिंदू घेतोय आणि त्याच्यानंतर AC आणि BC जोडून घेतोय. हे सगळं घेतल्यानंतर या ठिकाणी हे जोडून घेतल्यानंतर आता A मधून जाणाऱ्या टँजेंट या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी या कोनाचा एकरूप कोन या ठिकाणी आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मगासारखंच C वर कंपासचं लोखंडी टोक ठेवलं. एक ठराविक अंतराने हा आर्क काढून घेतला, मोठा काढा. तेच माप ठेवलं, कंपासचं लोखंडी टोक A वर ठेवलं आणि या पद्धतीने इथे एक आर्क काढून घेतला.
त्यानंतर ही दोन बिंदू परत नाव देतोय मी एम आणि एन. एम वर कंपासचं लोखंडी टोक ठेवलं, एम एन इतका अंतर घेतलं आणि या पद्धतीने आर्क काढला. त्याच पद्धतीने कंपासचं लोखंडी टोक समजा या ठिकाणी पी बिंदू घेतला तर कंपासचं लोखंडी टोक पी वर ठेवतोय, एम एन जितका अंतर घेतलं तितकंच अंतर घेतोय आणि पहिल्या आर्कला छेदणारा दुसरा आर्क या ठिकाणी काढतोय. हे दोन्ही आर्क ज्या एका बिंदूत एकमेकांना छेदतात तो बिंदू आणि ए बिंदू यामधून जाणारी रेषा काढली तर ती रेषा त्या वर्तुळाला आपल्याला पाहिजे असणाऱ्या वर्तुळाला स्पर्शिका म्हणून काम करते आणि अशा पद्धतीने ही स्पर्शिका या ठिकाणी आपल्याला काढता येते. तर या साध्या आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. मग आता या ठिकाणी एक बिंदू दाखवतोय डी, म्हणजे त्यामध्ये काय झालं की हा कोन आणि हा कोन एकरूप मापात झाला आणि ती एकरूप मापाचा कोन काढण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी वापर करून without using center of the circle we can draw a tangent to the circle which is on the point which is on the circle. हा सर्कल वरचा बिंदू आहे आणि यातून जाणारा टँजेंट या पद्धतीने आपण काढतोय. दोनच गणित अशा प्रकारची आहेत. परीक्षेच्या दृष्टीने ही दोन्ही गणित या ठिकाणी महत्त्वाची आहेत. प्रोसिजर स्टेप्स सगळे एकच आहेत, फक्त लक्षात ठेवायचे व्यवस्थित आणि काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. ही गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला सांगता येते. प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं चौथं गणित एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं गणित सांगतात. जरा गणित काळजीपूर्वक बघा. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर्स, वर्तुळ काढायचे. ड्रॉ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. ड्रॉ द टँजेंट टू द सर्कल ॲट पॉइंट पी अँड क्यू अँड राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजेंट. या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे कारण याच्यासाठी 1 मार्क असतो, म्हणजे हा प्रश्न परीक्षेमध्ये 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या 3.3 आणि 3.3 म्हणजे 3.3 ची जर दुप्पट केली तर ती 6.6 येते आणि इतक्याच लांबीचा आपल्याला काय काढायला सांगितलंय कॉर्ड, which is so this cord is nothing but the diameter. Diameter is the longest chord of the circle. म्हणजे या ठिकाणी परत एक पी बिंदू घेऊन क्यू काहीही करत बसायचं नाही. सेंटर मधून जाणारी रेषा काढायची, वर्तुळाला मधून वर्तुळात पी आणि क्यू बिंदूतून जाणारी आणि सेंटर मधून जाणारी रेषा काढली की ती बरोबर 6.6 सेंटीमीटरची होते. आता प्रोसिजर काय करायची, पहिल्यांदा 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढून घ्यायचं. वर्तुळ काढून घेतल्यानंतर डायमीटर काढायचा, त्याचा सेंटर मधून जाणारी रेषा पी क्यू काढायची आणि आता या ठिकाणी हे थोडंसं वाढवून घ्यायचं, क्यू पासून थोडंसं वाढवून घ्यायचं आणि या रेषेचे ही जी रेषा काढली या रेषेचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले की आपल्याला या ठिकाणी पी आणि क्यू बिंदूतून जाणारे टँजेंट्स या ठिकाणी मिळतील. म्हणजे इथे जी आपण प्रोसिजर वापरणार आहोत, स्टेप्स वापरणार आहोत, त्या स्टेप्स कोणत्या आहेत तर पहिल्या गणिताचा विथ युझिंग सेंटर ऑफ द सर्कल याचा वापर करून या ठिकाणी ही आकृती किंवा ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन पूर्ण करायची आणि त्याचे इन्फरन्स म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करायचे. ही झाली अनालिटिकल फिगर. आता मी काय करतोय 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतो. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतो. या पद्धतीने 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. हे वर्तुळ काढल्यानंतर मला माहिती आहे की याचा डायमीटर हा 6.6 आहे आणि तितकाच कॉर्ड मला काढायला सांगितलेला आहे. म्हणून मी सेंटर मधून जाणारी या पद्धतीने रेषा काढतोय. वाटलंच तर तुम्ही मोजून घेऊन सुद्धा काढू शकता की ती 6.6 सेंटीमीटर आहे का. सेंटरला मी ओ नाव देतोय. यानंतर आपल्याला नाव दिलेलं आहे या ठिकाणी पी आणि क्यू. इथं पी नाव देतोय आणि इथं या ठिकाणी क्यू नाव देतोय. आता मला काय सांगितलेले या पी बिंदूतून जाणारा आणि या क्यू बिंदूतून जाणारा टँजेंट काढायचंय आणि त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं हे मला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आता हे काढत असताना या ठिकाणी मी काय करणार आहे तर ओ क्यू हा रे एक्सटेंड करून घेणार आहे. ओ क्यू हा या पद्धतीने एक्सटेंड करून घेणार आहे. कुठपर्यंत
जेवढं शक्य आहे तिथपर्यंत एक्सटेंड करून घेतलं तरी चालेल, अगदीच लांब घ्यायची गरज नाही. आता इथे इथपर्यंत घेतलं तरी चालेल. या पद्धतीने एक्सटेंड करून घ्या. हे एक्सटेंड करून घेतल्यानंतर या ठिकाणी क्यू बिंदू पासून समान अंतरावर या पद्धतीने आणि या पद्धतीने हा सेगमेंट निश्चित करून घ्या. आणि आता एवढ्याच सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. त्यामुळं इथं परपेंडिक्युलर बायसेक्टरची प्रोसिजर वापरा. हे जे अंतर दिलेले आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. या बाजूला आणि या बाजूला कंस काढा. त्याच पद्धतीने तेच अंतर कायम ठेवा. दुसऱ्या बाजूला जावा. पहिल्या काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे कंस या ठिकाणी काढा आणि या दोन बिंदू आणि क्यू बिंदू यातून जाणारी रेषा जर आपण काढली तर ती रेषा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की वर्तुळाला टँजेंट म्हणून ओळखली जाते. आणि अशा पद्धतीची रचना सुरुवातीला आपण केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला आता कोणतीही अडचण येणार नाही किंवा यायची आवश्यकता नाही. फक्त तिथं काय केलं तर त्या प्रश्नात आणि या प्रश्नात फरक काय आहे तो फक्त लक्षात घ्या. तिथं फक्त एकाच बिंदूतून जाणारे टँजेंट काढले होते. इथं आपल्याला दोन बिंदूतून जाणारे टँजेंट या ठिकाणी काढायचे आहे. एवढाच फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. तर हा टँजेंट हा क्यू बिंदूतून जाणारा गेला. त्याच पद्धतीने पी बिंदूतून जाणारा टँजेंट जर काढला इथं थोडंसं अंतर कमी करतोय मी या पद्धतीने इकडं आणि या पद्धतीने इकडं या माझा सेगमेंट निश्चित करून घेतला. या निश्चित केलेल्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मला काढायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या बाजूला आणि या बाजूला मी आर्क काढून घेतले आणि त्याला छेदणारे दुसरे आर्क या ठिकाणी काढले आणि या दोन छेदनबिंदूतून प्लस पी मधून जाणारी रेषा जर मी काढली तर ती रेषा या ठिकाणी मला सांगता येते की वर्तुळाची स्पर्शिका असते. आणि अशा पद्धतीने मला वर्तुळाची स्पर्शिका काढता येते. या स्पर्शिकेला मी एल नाव दिलं, या स्पर्शिकेला मी एम नाव दिलं. आता आपल्याला सांगितलंय की या दोन स्पर्शिकेच्या बाबतीत तुमचं ऑब्झर्वेशन काय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एल आणि एम चा जर विचार केला तर या दोन रेषांमधलं कुठेही गेलं तर अंतर सारखंच राहणार आहे. पी क्यू इतकंच अंतर राहणार आहे. इथेही गेले तरी पी क्यू म्हणजेच या दोन रेषा आपल्याला काय सांगता येतील समांतर आहेत असं सांगता येईल. आणि म्हणून या ठिकाणी ऑब्झर्वेशन टँजेंट्स ड्रॉन ऍट द एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर आर पॅरलल टू ईच अदर. टँजेंट्स ड्रॉन at the end points of the diameter are parallel to each other and that is the observation. Parallel to each other. काय लिहिलंय हे पण सांगतो एकदा तुम्हाला सांगतो म्हणजे ऑब्झर्वेशन काय तेव्हा. Tangents drawn at the end points of the diameter. P आणि Q हे एंड पॉइंट झाले कोणाचे डायमीटरचे. आर पॅरलल टू इच अदर कारण या प्रत्येकामधलं अंतर कसं आहे सारखं आहे. आणि तेच या ठिकाणी ऑब्झर्वेशन आपल्याला विचारलेलं आहे. ही झाली अनालिटिकल फिगर. इथे काही नावं लिहायची मेजरमेंट द्यायचे राहिले त्या काढतोय. 3.3 सेंटीमीटर आणि 3.3 सेंटीमीटर. आता वर्तुळाची त्रिज्या परत दाखवायची गरज नाही कारण PO ही त्रिज्याच आहे आणि PQ अंतर हे 6.6 आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते. इथं फक्त एकाची ऐवजी दोन टँजेंट या ठिकाणी काढलेले आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला विचारलेलं आहे. तर हा एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचा वाटतो. प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं 5वं गणित थोडंसं वेगळं आहे त्याचा विचार करू. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. काही प्रॉब्लेम नाही काढूया. ड्रॉ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर ऑन इन इट and construct tangents at point M and N of the circle. काय सांगितलेलं आहे अनालिटिकल फिगरच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतो. O सेंटर असलेलं वर्तुळ आपण काढलं की ज्याची रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे. नंतर M आणि N 5.7 सेंटीमीटर कॉर्ड काढायचा. आता हा कॉर्ड काढायचा कसा तर MN 5.7 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घ्यायचं.
कंपासचं लोखंडी टोक कोणताही एक वर्तुळावरचा बिंदू एम मानायचा, तिथे ठेवायचं आणि 5.7 ने आर्क वर्तुळाला छेदणारा आर्क काढायचा, म्हणजे एम एन हा 5.7 सेंटीमीटर झाला. नंतर या ठिकाणी हा एम एन जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर ओ एन हा रे काढायचा, ओ एम हा रे काढायचा आणि या ओ एन रेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर काढला तर तो एन बिंदू मधून जातो, दॅट इज कॉल्ड एज अ टँजेंट. त्याच पद्धतीने ओ एम हा रेचा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे आपण निश्चित करून या ठिकाणी तर तो एम बिंदूतून जातो आणि अशा पद्धतीने एन आणि एम या बिंदूतून जाणारे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स की ज्याला आपण टँजेंट असं म्हणतो, या परपेंडिक्युलर बायसेक्टरला मधून जाणाऱ्या रेषा काढल्या की त्या टँजेंट म्हणून या ठिकाणी ओळखल्या जातात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही कन्स्ट्रक्शन करायची आहे. परत एकदा लक्षात घे कन्स्ट्रक्शनचे स्टेप्स काय आहेत. ड्रॉ सर्कल पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल. नंतर ड्रॉ एम बिंदू घेतला, एम मध्ये कंपास मध्ये 5.7 सेंटीमीटर अंतर घेतलं, एम बिंदूवर कंपास लोखंडी टोक ठेवलं, एन काढला 5.7 सेंटीमीटरचा, या ठिकाणी कॉर्ड काढून घेतली. नंतर काय घेतलं, ओ एम हा रे मोठा काढला, ओ एन हा पण रे काढला आणि या रेचा या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर टँजेंट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. अशा पद्धतीची रचना किंवा कन्स्ट्रक्शन आपल्याला करायची. मग पहिली स्टेप काय असेल, आपल्याला या ठिकाणी वर्तुळ काढायचं. किती सेंटीमीटरचं, तर ते 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी काढायचे. मी 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढतोय. वर्तुळ केंद्राला त्यांनी कुठलंही नाव दिलेलं नाही, तुम्हाला योग्य वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी ओ नाव दिलं 3.4 सेंटीमीटरचं. नंतर काय सांगितलं आपल्याला, ड्रॉ कॉर्ड एम एन ऑफ 5.7 सेंटीमीटर. कंपास मध्ये 5.7 इतकं अंतर घ्यायचं. घेतल्यानंतर या ठिकाणी कंपासचं लोखंडी टोक इथे ठेवायचं असं म्हटलं आपण आणि 5.7 नी या ठिकाणी या बाजूला आर्क काढायचा. परत इथे ठेवून जिथं कंपासचं लोखंडी टोक ठेवले तिथं आर्क आलाच पाहिजे. म्हणजे या कॉर्ड मधलं अंतर किती झालं, 5.7 सेंटीमीटर, की त्याला नाव आपण देणार आहोत एम आणि एन. एम आणि एन, एम एन जोडणारा रेषाखंड या ठिकाणी काढायचा. हा रेषाखंड काढला. त्यानंतर काय करायचंय, ओ एम हा किरण काढायचा. ओ एम हा किरण काढायचा. थोडासा मोठा काढून घ्या हा किरण. त्यानंतर ओ एन हा किरण काढायचा. त्यानंतर आता आपल्याला ओ एम आणि ओ एन चे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे. त्यासाठी एम वर कंपासचं लोखंडी टोक ठेवून या बाजूला आणि या बाजूला समान अंतरावर खुणा करून घ्या. या खुणा करून घेतल्यानंतर हा आपला या ठिकाणी पोर्शन झाला की ज्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टरची प्रोसिजर वापरा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर काढा. इथं आणि इथं अशा पद्धतीने आर्क काढून घ्या. कंपासचं लोखंडी टोक बदला आता आणि पहिल्या काढलेल्या आर्कला छेदणारे दुसरे आर्क लगेचच काढून टाका. आता इथं लगेच ही प्रोसिजर करत बसू नका, ही पहिल्यांदा पूर्ण करा. आता हा बिंदू आणि एम या 3 बिंदूतून जाणारी रेषा काढा की जी रेषा त्या वर्तुळाला स्पर्शिका म्हणून या ठिकाणी काम करेल. तर अशा पद्धतीने एक स्पर्शिका या ठिकाणी आपण काढली आणि या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे 90 डिग्रीची खूण करायला विसरू नका. ही जी प्रोसिजर आहे हीच प्रोसिजर या ठिकाणी परत वापरायची आहे. काय करायचंय, एन वर कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं. एक अंतर निश्चित करून घ्यायचं की ज्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचंय. हे केल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. घेतल्यानंतर या पद्धतीने इकडं आणि इथे आर्क काढून घ्यायचे. मापतेच ठेवायचं. पहिल्या काढलेल्या आर्कला छेदणारे दुसरे आर्क या पद्धतीने काढायचे आणि हे 3 बिंदू, 2 आर्कचे बिंदू, छेदनबिंदू आणि एन बिंदू यामधून जाणारी जर रेषा काढली तर ती रेषा त्या वर्तुळाला स्पर्श
स्पर्शिका म्हणून काम करेल, टँजेंट म्हणून काम करेल आणि त्या बिंदूतून जाईल. अशा पद्धतीने एम आणि एन या दोन बिंदूतून जाणारी स्पर्शिका आपल्याला काढता येते. आता इथं नाव काय द्यायचंय राहिले, मेजरमेंट्स काय द्यायचे राहिले, तर वर्तुळाची त्रिज्या 3.4 सेंटीमीटर इथपर्यंत आणि एम एन अंतर किती दिलेलं आहे 5.7 सेंटीमीटर. एवढं लिहिलं की तुमच्याकडनं कोणतीही परीक्षकाची अपेक्षा राहत नाही. तर अशा ह्या कोणतीही खूण ही खोडायची नाही. तर अशा पद्धतीने दोन बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका म्हणजे थोडक्यात कॉर्डचे जो दोन बिंदू आहेत त्यातून जाणाऱ्या स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाच्या केंद्राची उपयोग करावा लागतो किंवा त्याची मदत घेतल्याशिवाय आपल्याला या पद्धतीच्या स्पर्शिका काढता येत नाही. हा एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा वाटतो. प्रॉब्लेम सेट मधलं 5वं गणित हे पण मला एक महत्वाचं वाटतं. ड्रॉ सर्कल विथ सेंटर. रेडियस दिलेलं नाही, तुम्हाला जितक्या रेडियसचं पाहिजे तितकं वर्तुळ काढायचं आहे. ड्रॉ अन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री. आता इथं महत्वाचा प्रश्न आहे, हा आर्क कसा काढायचा. अँड ड्रॉ टँजेंट टू द सर्कल ऍट एनी पॉइंट ऍट पॉइंट ए अँड बी. एनी नाही, ऍट पॉइंट ए अँड बी. मग आता या ठिकाणी आपल्याला आर्कची मेजर दिलेला आहे 100 डिग्री एवढंच दिलेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी टँजेंट काढायला सांगितलंय. आपण एक 9वी मध्ये आणि 10वी मध्ये एक गोष्ट शिकलेली आहे की मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज नथिंग बट मेजर ऑफ आर्क ए बी. म्हणजे आर्क ए बी चं जितकं माप आहे तितकंच माप ए ओ बी याला सेंट्रल अँगल असं म्हटलं जातं असतं. हे आपण शिकलेलं आहे. डेफिनेशन ऑफ मायनर आर्क असेल काय तुम्ही म्हणाल ते, पण या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की आर्क ए बी चं माप हे म्हणजे सेंट्रल अँगलच्या मापा इतकं असतं. म्हणजे आता इथं आपल्याला रिक्वायर्ड रेडियस सेंटर काढून घ्यावं लागेल. ओ ए ही रेडियस या ठिकाणी काढावं लागेल. ओ वर प्रोट्रॅक्टर ठेवून या ठिकाणी 100 मापाचा कोन करणारा किरण काढावा लागेल आणि नंतर या ठिकाणी हा किरण वाढवायचा. हा पण ही जी रेडियस काढली ही पण वाढवायची आणि मगाची जी प्रोसिजर केली तीच परत प्रोसिजर करून या ठिकाणी उत्तर काढायचा किंवा रिकन्स्ट्रक्शन करायचा प्रयत्न करायचा. एक रिक्वायर्ड रेडियस तुम्हाला जितकी पाहिजे तितक्या रेडियसचं वर्तुळ काढून घ्या. हे वर्तुळ या पद्धतीने येईल. हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर त्याच्या सेंटरला मी इथं अॅनालिटिकल फिगर मध्ये ओ नाव दिलेलं आहे, इथं ओ नाव देतोय. त्यानंतर मला ओ ए रेडियस कम रे या पद्धतीने काढायचे. दोन्ही एकाच मध्ये आले पाहिजे. त्यानंतर आता मी या ठिकाणी ओ वर या पद्धतीने ठेवतोय आणि 100 मापाचा कोन करणारा किरण काढून घेतो. इथं 100 माप तुम्हाला जर दिसत असेल तर या ठिकाणी 100 माप आहे. तर आता माप आपण कसं घेतोय, या बाजूकडून घेतोय म्हणून जे खालची माप आहे ती माप घ्यायची कारण ती पुढून घेत नाहीये. त्यामुळे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या ठिकाणी मी खूण करून घेतलेली आहे. हे खूण करून घेतल्यानंतर आता ओ आणि हा बिंदू यातून जाणारा किरण काढायचा. या पद्धतीने हा किरण काढतो. आता बघा मी इथं ए नाव देतो, इथं बी नाव देतो, म्हणजे हा माझा ए बी आर्क झाला. हा 100 मापाचा कोन झाला या ठिकाणी. त्यामुळे हा या आर्कची किंमत सुद्धा किती झाली 100 झाली कारण डेफिनेशन आपल्याला ते सांगते. आता फक्त मला काय करायचंय, ए बिंदू आणि बी बिंदू मधून जाणारे आर्क या ठिकाणी काढायचे आहे. आता ते कसे काढायचे ती मगाचीच प्रोसिजर परत एकदा या ठिकाणी रिपीट करतोय. या ठिकाणी एवढं आणि एवढं अंतर निश्चित करून घेतोय. त्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त या रेषाखंडाचं माप घेतोय. या बाजूला आणि या बाजूला आर्क काढून घेतोय. कंपासचं लोखंडी टोक विरुद्ध पॉइंट कडे नेतोय. पहिल्या काढलेल्या आर्कला छेदणारे दुसरे आर्क या ठिकाणी काढतोय. पडलं हे पण वाढवून घेतोय आणि लगेच या ठिकाणी
या दोन आर्क आणि ए बिंदू यामधून जाणारी रेषा काढतोय की ज्या रेषेला मी म्हणणार आहे या ठिकाणी टँजंट असं नाव दिलं जाणार आहे. या पद्धतीने ही टँजंट या ठिकाणी झाली. याला नाव लगेच देऊन टाकू एल आणि हा कोन या ठिकाणी 90 डिग्रीचा दाखवून टाकू. तीच प्रोसिजर बी बिंदूसाठी करायची. परत बी बिंदू घेऊन या पद्धतीने आणि या पद्धतीने आर्क काढले. हा लिमिटेड पोर्शन झाला. या आर्कचा आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. या पद्धतीने आणि या पद्धतीने आर्क काढले. पहिल्या आर्कला छेदणारे दुसरे आर्क विरुद्ध बिंदूतून काढले. त्यानंतर हे दोन आर्क आणि बी बिंदू यातून जाणारी रेषा काढली की जी रेषा या ठिकाणी टँजंट म्हणून ओळखली जाईल. आणि अशा पद्धतीने ही दुसरी टँजंट या ठिकाणी दाखवता आपल्याला येते आणि या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन आपल्याला दाखवता येतो. तर अशा पद्धतीने 100 अंश आर्कचा पहिल्यांदा सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आणि सेंट्रल अँगल वरून ए आणि बी बिंदूतून जाणारे आर्क ए आणि बी बिंदूतून जाणारे टँजंट या अनालिटिकल फिगरचा उपयोग करून या ठिकाणी आपण काढून घेतो. इथं फक्त आपल्याला काय दाखवायचे, रेडियस तर दिलेली नाहीये त्यामुळे दाखवायची गरज नाहीये. आर्क ए बी दाखवलेला आहे कारण तो कोन 100 मापाचा आहे त्यामुळे वेगळं परत दाखवायचं कारण नाही. कोणतीही गोष्ट यातली खोडायची नाहीये. अनालिटिकल फिगर आणि ही फिगर अशीच कायम ठेवायची आहे.